वाक्य सांगितलेलं आहे, परिवर्तन हा संसाराचा नियम. परिवर्तन हा सतत बदल होत असतो, आहे की नाही? आणि ते बदल व्हायलाच पाहिजे, ते बदल व्हायलाच पाहिजे, कारण काळानुसार आपण बदललो पाहिजे. आपली शाळा पहिल्या वर्गापासून आता LKG पासून 8व्या वर्गापर्यंत नंतर मी सर्व मुलांनी आम्हाला साथ दिली, तुमच्या आईवडिलांनी साथ दिली. आणि आज पहिल्या वर्गापासून तुम्ही 8व्या वर्गापर्यंत आपली शाळेत शिकलात. आमच्याकडून जे काही आमच्या टीचर लोकांकडून सर्वांकडून तुम्हाला जेवढं काही ज्ञानाची धडी सांगता येतील, शिकवायचं तेवढं शिकवलं काढून साहेब. पण जीवन खूप संघर्षमय आहे, पदोपदी आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात. आणि ते ही पहिली पायरी तुम्ही ओलांडलेली आहे तुमच्या जीवनात. कोणती? इयत्ता 8वी पास केलं म्हणजे जीवनातली पहिली पायरी पार केलेली आहे. त्यानंतर तुम्ही 9वीत जासाल, 9वी नंतर 10वीत जासाल. आणि मग 10वीमध्ये 10वी हा जीवनातला टर्निंग पॉईंट असतो. 10वी हा जीवनातला टर्निंग पॉईंट असतो. आणि 8वी 9वी आणि 10वी ज्यांनी 8वीत अभ्यास केला, 9वीत अभ्यास केला ते 10वीमध्ये चांगल्या मार्काने पास होतात. पण ज्यांनी 8वीत अभ्यास नाही केला, 9वीत नाही अभ्यास केला, मग 10वीत पण नापास होतो. तर जीवनात अयशस्वी व्हायचं नाही. यशस्वी होण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत आणि तुम्ही सर्वजण हुशारच आहात. पहिले तुम्हाला ज्या प्रमाणात आमच्याकडून द्यायला पाहिजे होतं त्या प्रमाणात तुम्हाला दिले गेलं नाही, त्याबद्दल मी खंत व्यक्त करतो. कारण काय, एक तर आपल्या इथं रूम एवढ्या चांगल्या उपलब्ध नव्हत्या, पाठीमागच्या बसायला जागा नव्हती. तरीसुद्धा तुम्ही त्या लायब्ररीमध्ये कधी इकडच्या वर्गात कधी तिकडच्या वर्गात, तुमची संख्या कमी होती तुमच्या वर्गात, त्यामुळे तुम्हाला फिरावं लागलं. तुम्हाला वेळोवेळी येऊन मी सांगत होतो की तुम्ही सेल्फ स्टडी करा. काय करायचं? कारण जीवनात सेल्फ स्टडी जो करते ना तोच मोठा बनते. तुम्ही जर म्हणसाल मला कोणीतरी येऊन सांगेल, मला कोणीतरी येऊन शिकवेल, दुसऱ्याच्या भरोश्यावर जर जगला तर तुम्ही तिथंच राहसाल. तुम्हाला सोर्सेस शोधावं लागतील, माध्यमं निवडावं लागतील, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रसंग येतील, अडचणी येतील, त्या अडचणीवर तुम्हाला मात करायची. तेव्हा तुम्हाला आम्ही ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या परिपाठातून रोज काही ज्ञानाच्या बोधकथा सांगितलेल्या त्या बोधकथेतून काहीतरी बोध घ्यायचा. आपल्या जीवनात खरंच असं आपण वागलो तर आपल्या जीवनात फायदा होईल का? आपला आत्मचिंतन करायचं आणि त्या चिंतनातून मार्ग निवडायचा. हे बघा, तुम्ही प्रत्येकजण हिरा आहे, प्रत्येकजण ते हिरा तुमच्यामध्ये स्वतः घ्यायचे